बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला, या तुमच्या हक्काच्या YouTube प्रबोधन माध्यमाला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ याला आत्ता ताबडतोब सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सर्व माहिती, सर्व व्हिडिओ, सर्व बातम्या मला तुम्हा सर्वांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या शिवसैनिकांपर्यंत आहे अशा पोहोचविता येतील. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. आजचा व्हिडिओ आपला शिवसेनेच्या निकालासंदर्भातला आहे, पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. अगदी काहीच वेळापूर्वी, दीड तासापूर्वी एका पुण्यातल्या तरुणाचा मला फोन कॉल झाला. याला मी शिवसैनिक म्हणणार नाही किंवा युवा सैनिक म्हणणार नाही, तसं त्याच्या बोलण्यातून जाणवलं नाही की हा शिवसैनिक आहे म्हणून, किंवा हा मला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता वाटलाच नाही. एक सर्वसामान्य तरुणाचा, त्याचं मी नाव घेणार नाही, पत्ता आहे कात्रजचा, पत्ताही सांगणार नाही. हा कात्रजचा तरुण याने मला फोन केला आणि याने एक महत्त्वाचा विषय मांडला. त्याला वाटलं कुठेतरी या विषयावर आपण काहीतरी बोलावं. तो म्हणतो, महाराष्ट्रातनं आज एक महत्त्वाचा प्रकल्प, महिंद्राचा प्रकल्प गुजरातला गेला. आणि विशेष म्हणजे शिवसैनिकांनो, त्या तरुणाने मला यासाठी फोन केला कारण हा तरुण आता या प्रकल्पासोबत गुजरातला जाणार आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, लक्षात घ्या शिवसैनिकांनो. बरं, तो जायला तयार देखील झालेला आहे, कारण शेवटी पोट आहे, हाताला काम पाहिजे असतं. तो जायला तयार झालेला आहे. त्याची समस्या अशी, इथे ज्या प्रकारे मी घरच्यांसोबत राहत होतो, परिवारासोबत राहत होतो, आता त्याला ते तसं करता येणार नाही, सर्वांना घेऊन जाता येणार नाही. तरुण वयाने लहान होता. मी सगळं काही त्या संदर्भात बोलत नाही, फक्त मला मूळ विषयावर यायचं आहे. ही कंपनी आता महाराष्ट्रातनं गुजरातला चालली आहे. बरं, ही एकमेव कंपनी नाही, हिच्यासोबत आणखी 49 नव्या कंपन्या आहेत ज्या महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये चालल्या आहेत. आता कुठल्या कंपनीत किती कामगार काम करतात, कुणात 100 असतील, कुणात 200 असतील, कुणात 1000 असतील. आता महिंद्रासारखे मोठे प्रोजेक्ट असतात, जे काही असेल. पण मला एक सांगा शिवसैनिकांनो, तुम्हाला आजच्या ह्या 50 कंपन्या दिसत आहेत. तुम्ही हा कधी विचार केलाय का, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये चाकणमधनं, चाकण MIDC मधनं असेल, किती कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या? किंवा महाड MIDC घ्या, अंधेरी MIDC घ्या मुंबईची, ठाणे MIDC घ्या, नवी मुंबई MIDC घ्या, संभाजीनगरच्या MIDCs घ्या, सगळीकडच्या MIDC महाराष्ट्रातनं गेल्या, मी फक्त चाकणचं उदाहरण सांगतो, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये चाकणमधून जवळपास 100 ते 125 आस्थापना ही बाहेर गेलेली आहेत, कंपन्या या बाहेर गेलेल्या आहेत आणि विशेषतः गुजरातमध्ये गेलेल्या आहेत. एकच कारण दिलं जातं की महाराष्ट्रामधल्या, विशेषतः पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, चाकण असेल, नाशिक असेल, इथे पायाभूत सुविधांची वानवा. आता पायाभूत सुविधा, मला एक गोष्ट कळत नाही, पायाभूत सुविधा म्हणजे आजपर्यंत पायाभूत सुविधा दिसल्या नव्हत्या का? मग हे आत्ताच का केलं जातंय? या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करा. या सगळ्या गोष्टी, पायाभूत सुविधा वगैरे सगळं झूट आहे, सफेद झूट आहे. तुमच्या कंपन्या खाल्ल्या जात आहेत, तुमच्या डोळ्यात देखत खाल्ल्या जात आहेत. त्या तरुणाचे अनेक प्रश्न होते, असो त्याच्यावर मी आता जास्त बोलत नाही, माझा आजचा विषय वेगळा. तरी देखील मी त्याला एक प्रश्न विचारला, बाळा सगळं काही फाटलंय, तो म्हणतो ना सगळं काही फाटलंय, हे आभाळ फाटलं आता. मी म्हटलं, दिलेत ना पैसे 1,500 रुपये तोंड शिवायला, शिवून घेऊयात आपण तोंड. उभ्या महाराष्ट्राने तोंड शिवून घ्यायची 1,500 रुपयामध्ये. कारण बहिणी जरी लाडक्या झाल्या असल्या तरी त्या बहिणींच्या घरातले भाऊ मात्र अशा प्रकारे नोकऱ्यांपासून वंचित ठेवायचे. घरात 1,500 रुपये द्यायचे, किती दिवस मिळतील हे माहिती नाही. कालच गडकरी म्हणाले ना की ह्या असल्या योजनांमुळे जी विकास कामांचे निधी होते ते संपले. म्हणजे राज्यही मागे न्यायचं, नोकऱ्याही खायच्या. काय किती बोलावं या सगळ्या विषयांवर. त्या तरुणाला म्हटलं, 1,500 रुपये आपल्याला मिळत आहेत, त्याच्यातून आपण तोंड शिवून घेऊयात आणि गप गुजरातला जाऊन कामं करूयात. अभिमान वाटला पाहिजे, देशातलंच राज्य आहे. आम्हाला मोदी साहेब मोठा बिझनेस देणार आहेत, मोठा उद्योग देणार आहेत, याच्याही पेक्षा मोठा देणार आहेत. अभिमान वाटला पाहिजे. काही मनसेसारख्या पक्षांचे प्रमुख म्हणाले
असे छोटे छोटे प्रोजेक्ट जात असतात बाहेर. मी काय बोलतो या सगळ्यावर सोडून देतो, हा विषय सोडून देऊयात. महत्वाचं नाहीये हे सगळं. शिवसैनिकांना हे काहीच महत्वाचं नाहीये. हे नोकऱ्या काय काय करायचं याच्याशी, आपल्याला 1,500 रुपये दिलेत तोंड शिवायला, शिवून घेऊयात तोंड. असो, माझ्या विषयावर येतो. आजचा शिवसेनेच्या त्या 16 गद्दारांच्या अपात्रतेचा विषय असेल. खरं तर माझं मन कुठेतरी लागत नाही या गोष्टींमध्ये, की आपण ह्या विषयाला खरं तर घ्यावं की न घ्यावं, अजूनही या विषयांवर व्हिडिओ करावेत की नाही करावेत. पण ते निकाल, त्या केसेसच्या तारखा या पडतात ना, ते तुम्हा सर्वांपर्यंत त्याची माहिती तरी सुद्धा गेली पाहिजे. जे काही चाललंय त्याची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत गेली पाहिजे, त्याच्यासाठी हा खटाटो. नाहीतर ह्या विषयांवर आता मी विचार करणं सोडून दिलेलं आहे. पण तरी देखील एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हा सर्वांशी चर्चा करण्यासारखा वाटला, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ घेतोय. आता बघा, आज आपली तारीख होती, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची दोघांचीही तारीख होती. 25व्या क्रमांकावर आपली केस लिस्टिंगला होती. 25व्या क्रमांकावर, याला अंडरलाईन करा. 25वा क्रमांक म्हणजे काय माहितीये का? ती तारीख देऊन न दिल्यासारखी. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला जर आपली तारीख असेल ना, माफ करा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला आपली केस लिस्टिंगला असेल ना, तर आपण समजू शकतो की तिचे कुठेतरी चान्सेस आहेत, ती आज सुनावणी होईल. पण इथे 25वा क्रमांक म्हणजे का कुणास ठाऊक मला त्या कोट्या सुचतात. कोटी असते ना, कोट्या करतो आपण, ते नाही बरं का, खोक्यांच्या कोट्या नाही बरं का, ते कोटी वेगळे. आपल्याला कोटी सुचते. कोटी अशी की शिवसेनेला न्याय न मिळावा ही आहे गद्दारांची इच्छा. काय, पुन्हा सांगतो, शिवसेनेला न्याय न मिळावा ही आहे गद्दारांची इच्छा. आणि जे आमचा निकाल लावत नाहीत त्यांना राज्यसभेच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. आगाऊपणाचा आगाऊ नाही बरं का, आपली मराठी भाषा कधी कुठेही वळते बाबा. आगाऊ समजतं ना, आगाऊ शुभेच्छा. चल लावा, तसाही अर्थ लावा, आगाऊ शुभेच्छा आणि आगाऊ शुभेच्छा. जे कोणी आमचा निकाल लावत नाही त्यांना राज्यसभेच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. कोट्या चांगल्या जुळायला लागल्यात, चांगलं आहे, जमतंय. असो, एक महत्वाचा विषय तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. आता ही केस सुनावणीला येणार नाही हे सकाळीच ठरलं होतं, कारण 25वा नंबर जिथे दुसऱ्या नंबरची किंवा तिसऱ्या नंबरची देखील कधी कधी येत नाही, तिथे 25वा नंबर कुठे लावायचा हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता महत्वाचा विषय हा होता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं एक याचिका दाखल झाली होती की अजित पवारांना किंवा त्यांच्या गटाला नवीन चिन्ह देण्यात यावं. नवीन चिन्ह कशासाठी? कारण चिन्हामध्ये घोळ तयार होतोय. अजूनही ग्रामीण भागात विशेषतः चिन्हाच्या बाबतीत संभ्रम असतो. बऱ्याचदा मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचलेलं नसतं. त्यामुळे चिन्ह हे आपलं पूर्वीचं चिन्ह आहे असं समजून देखील मतदान केलं जातं, आणि ही गोष्ट सत्य आहे. याचं तथ्य आम्ही पडताळून देखील पाहिलं, आणि शिवसेनेच्या बाबतीत देखील ही गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, शिवसेना असेल, यांच्याकडनं विशेषतः शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडनं एक याचिका दाखल झालेली आहे की अशा प्रकारे अजित पवार गटाला जे तुम्ही निवडणुकीमध्ये तात्पुरतं चिन्ह म्हणून त्यांना घड्याळ देऊ केलं होतं, त्याच्या खाली लिहायला लावलं होतं तुम्ही तात्पुरतं चिन्ह आहे, ते घड्याळ चिन्ह आता काढून घ्या आणि त्यांना देखील आमच्यासारखं, जसं आम्हाला तुतारीसारखं चिन्ह दिलेलं आहे किंवा तुतारी वाजवणारा मावळा किंवा माणूस म्हणू शकता, तसंच चिन्ह अजित पवार गटाला देखील नवीन चिन्ह द्या. आणि ही गोष्ट मला कुठेतरी होण्यासारखी वाटते. अगदी तसंच कारण मला एक गोष्ट इथे मी ऑब्झर्व करतोय, माझं बारीक निरीक्षण आहे. आता शिवसेनेच्या केसेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केसेस ज्या काही 16 गद्दारांच्या असतील किंवा त्यांचे गद्दार असतील किंवा नावाच्या चिन्हाच्या संदर्भातली केस असेल, या केसेस आता 25व्या नंबरवर जरी असल्या तरी आपल्याकडनं त्या मेन्शनिंग केल्याच जात नाहीत. का माहिती आहे तुम्हाला? मेन्शनिंगचा अर्थ म्हणजे काय? नमूद करणं, की तुम्ही न्यायाधीशांना एक समजवायचं की या केसचं महत्त्व समजवायचं, आणि 25 वरून कुठे 6व्या नंबरला, 7व्या नंबरला, 8व्या नंबरला किंवा त्याच्याही वरती जाऊन 2ऱ्या 3ऱ्या नंबरला आणता येते का, तो प्रयत्न असतो. त्याला मेन्शनिंग करावं लागतं. आपल्याकडनं, आपल्या वरिष्ठ वकिलांकडनं आता मेन्शनिंग केलीच जात नाही. का कुणास ठाऊक मला माहित नाही, कारण वैतागले असतील हो या न्याय व्यवस्थेला पाहून, हे वैतागले नक्कीच असणार. ही मेन्शनिंग का होत नाही मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर लिहा कमेंटमध्ये तुम्ही देखील. पण ह्या मेन्शनिंग होत नाहीत, नमूद केल्या जात नाहीत. आता आजचीच केस पहा ना,
आता सरळ 15 ऑक्टोबरची तारीख, आता आज संध्याकाळ, आता मी पाहिलं नाही अजून संकेतस्थळावर काय तारीख येते नवीन, पण 15 ऑक्टोबरची पुढची तारीख. 15 ऑक्टोबर का माहितीये का? 5 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान नवरात्रीमुळे कोर्ट सुट्टीवर. अजब आहे, अजब देवा, अजब तुझा न्याय हा. सुट्टीवर कोर्ट. त्या सेंड ऑफच्या अगोदर, त्या कार्यक्रमाच्या अगोदर, निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या अगोदर काही गोष्टी तरी कमीत कमी ऐकायला मिळाव्यात. किंवा जे मगाशी आपला विषय अर्धवट राहिला, शिवसेनेचं धनुष्य चिन्ह, हे देखील जी गोष्ट घडण्यासारखी आहे आणि कदाचित ही गोष्ट घडेल सुद्धा, ही गोष्ट घडेल सुद्धा, अजूनही ही गोष्टीवर मी ठाम आहे की शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह, जुनं चिन्ह धनुष्य, हे चिन्ह शिंदे गटाकडनं काढलं जाऊ शकतं. घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडनं काढलं जाऊ शकतं, जोपर्यंत या गोष्टीवर फुल अँड फायनल होत नाही तोपर्यंत. आणि दोघांनीही, म्हणजे दोनही गटांनी, म्हणजे शिंदे टोळी असेल, शिवसेना असेल, अजित पवार गट असेल, एनसीपी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, या दोनही पक्षकारांना असेल, प्रत्येकाला नवीन चिन्ह मिळावं. नवीन चिन्ह म्हणजे आता राष्ट्रवादीला माणूस मिळालेला आहे तुतारी वाजवणारा, आणि आपल्याला मशाल हे नवीन चिन्ह मिळालेलं आहे. आता ह्या दोघांना देखील नवीन चिन्ह देऊन दोनही चिन्ह, घड्याळ असेल किंवा धनुष्यबाण असेल, हे फ्रीज ठेवावेत. निवडणुका संपेपर्यंत हे फ्रीज असावेत. त्यानंतर ह्याच्यावर जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल. तोपर्यंत दोनही त्या नवीन पक्षांना नवीन चिन्ह देण्यात यावीत आणि नवीन चिन्हावर यांनी लढवून दाखवावं, यांनी आपलं अस्तित्व सांगावं. पक्षाचं नाव आणि पक्षाचं नवीन चिन्ह, म्हणजे पक्षाचं जुनं चिन्ह हे काढून नवीन चिन्ह द्यावं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव काढावं, शिवसेना हे नाव काढावं, नवीन चिन्ह, नवीन नाव, नवीन चिन्ह, नवीन नाव. ही गोष्ट घडू शकते. निकाल किती लागतोय माहीत नाही, पण ही गोष्ट कमीत कमी न्यायपीठाकडनं घडू शकते असं मला वाटतं. असो, अनेक गोष्टी आहेत आज बोलण्यासारख्या. खरं तर न्यायव्यवस्थेवर आपण काय बोलणार? शेवटी आदरच करतो आपण ह्या न्यायव्यवस्थेचा, आजवर करत आलो, भविष्यातही करत राहू. पण तो आदर आमच्या नजरेमध्ये टिकून राहावा. आमच्या म्हणजे शिवसैनिकांच्या नाही, तमाम देशवासियांच्या नजरेमध्ये न्यायव्यवस्थेबद्दलचा हा आदर टिकून राहावा. ही न्यायपालिकेची देखील जबाबदारी आहे, त्यांचं देखील एक कर्तव्य आहे. तशा प्रकारची पावलं त्यांच्याकडनं देखील उचलली गेली पाहिजेत. तसं आज घडताना दिसतंय का? तर नाही. तुम्ही कुठलाही व्हिडिओ घ्या, कुठल्याही व्हिडिओ खालच्या ह्यांच्या कमेंट वाचा. म्हणजे न्यायालयाने जेव्हा तारखा पुढच्या दिल्या जातात त्याच्या खालच्या फक्त कमेंट्स वाचायच्या. सर्वसामान्य जनतेमधनं आलेल्या ह्या कमेंट्स असतात. कित्येकदा खासगीमध्ये पत्रकार देखील म्हणतात की काय करायचं ह्या न्यायपालिकांचं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय, पण या गोष्टी जर घडल्या, हे शिवसेनेचं धनुष्य, जुनं धनुष्य आपलं, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ, ही चिन्ह जरी गोठवली गेली तरी देखील कळेल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि विधानसभेमध्ये यांना यांची अवकात देखील कळेल. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.